जीवनाचं पूर्ण होईल. राजाची सेवा करायची त्यांना आपण समर्पित करतो. सेवेसाठी मला आदरणीय ज्योती मास्तर तुम्ही सगळं माझा भाऊ सर केलं त्याला एका सुंदरशा खातीला सुंदरशा मित्राला सुंदरशा आपल्या परिसरातल्या वैभवाला प्राप्तीसाठी आहात तर आपण धन्य 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 महाराष्ट्राचा शहीद जवानाचं एवढं मोठं स्मारक एवढ्या मोठ्या स्मारकासाठी एवढे मोठं सगळे आपले दर्शन आपण करायचं 2-3 तासाचा वेळ आपला काढून येत असताना हा वेळ आपण आपल्या लेकराकडे नाही आता तरी मी हा वेळ तुम्ही तुमच्या भारत मातेचा आपल्या भारत मातेच्या सेवेकरता काढला ते वाक्य आपल्याला महाराज कारण नाही तर आपण सेवा करता आली नाही तुझी सेवा करता एक आमचं हातीला जमावलं आज त्याची तरी सेवा करण्याची पाळी लावली नाही तर आपली पाळी आपल्या सगळ्यांच्या सेवा आली आपण धन्य आहे झालेली सेवा सगळ्या महाराष्ट्राच्या मी समर्पित करतो भौतिक सेवा केली भौतिक आवडलं असेल नसेल आवडलं पण एक अक्षर भौतिकचं मात्र भावात नाही माझी भौतिक माझी मित्र आहेत मी 2008 सालचा भौतिक मित्रता झालो बरेच मंडळी माहिती भौतिक गुडघ्यात आता गुडघ्यात नाही भौतिक गुडघ्यात म्हणून युद्ध केलं म्हणून तुम्ही आम्ही दिवस उकळून जातो जर त्यांनी गुडघ्यात मेंदू नाही घातला ना तर आधी दुष्ट दुराच्या देशामध्ये विकृत प्रवृत्तीला मारण्यासाठी तो समर्थ व्हायचा नाही त्याला सात्विक गुण बाजूला ठेवावा लागतो माझ्याच गुण बाजूला ठेवावा लागतो आणि पायातलं बळ पोटातली कळ आणि डोक्यातली बरोबर त्याचं ट्रीट करून त्या दुश्मनाचा पाठलाग करून पिछाडून मारावं लागतं ही ताकद त्या सैनिकाची आणि म्हणून त्यामुळे माझ्या सैनिकाला असता तर त्यांना मारण्यासाठी तुमच्या आमच्या दृष्टीला थोडासा भौतिक मार्गा दिसत असेल तो मार्गा नाही फार गोडे फक्त त्याच्या खुशीत जाऊन येतं वाचायला शिका त्याच्या जवळ जा त्याला काही गोष्टी विचारा काय आपलं सैनिक नाही महाराज कारण जो ट्रेनिंगचा पिरियड असतो त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये अनेक प्रकारचे ड्युटी करावी लागते अनेक प्रकारचे पोळी करावी लागते अनेक प्रकारचे एक्सरसाइज असतात त्या साईडमधून माणसाला कामची करावं लागतं आणि मग वाटवर सोडलेलं आपलं सैनिक लेकरून असं जवळचं महाराज हा काढलं असं तुम्ही असं जवळचं ताकद नाही कोणत्या का फायद्याला